कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर आरक्षणाचा आज दिवस आहे आणि आरक्षणाचा आज अनुसूचित जातीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये पाहिलं तर 3 दावेदार या ठिकाणी आहेत। त्यापैकी एक जे आहेत किरण भांगले जे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडनं हे उमेदवार आहेत। नेमकं आज या ठिकाणी ज्या पद्धतीने शिवसेनेकडनं उमेदवार दिला होता आणि कशा पद्धतीचा हा प्रवास होता आणि येणाऱ्या महापौर पदासाठी कसे इच्छुक आहेत का आपण हेच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत किरण भांगले आहेत। किरणजी, काय सांगाल, ज्या पद्धतीने आता आरक्षण पडलेलं आहे, काय नेमकी तुमची इच्छा आहे की तुम्ही ते दावे करणार? नक्कीच सर्वप्रथम सगळ्या शिवसेना पूर्ण याचे अभिनंदन करतो की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, कल्याणचे शहर प्रमुख रवी पाटील साहेब यांनी जो माझ्यावर जो विश्वास टाकला, ज्यांनी मला तिकीट दिलं, त्यांनी माझ्या काहीतरी बघितलं, मी उच्च शिक्षित आहे, बी मेकॅनिकल आहे, त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला तो मी निवडणुकीमध्ये सार्थ करून दाखवला। तसेच आता रवी पाटील साहेबांच्या 20 वर्षाचा कार्यकाळ मी स्वतः बघत आलेलो आहे। त्यांनी जे कामं केलेले आहेत त्यांच्या खांद्याला खाऊन यापुढे नगरसेवक म्हणून काम करण्याचा प्रयत्न राहणारच आहे। पण आता नवीन संधी येत आहे आणि जे वरिष्ठ काही निर्णय घेतील त्यांच्या मताशी एकनिष्ठ राहील। काय सांगशील, कधी वाटलेलं की आपण या पदापर्यंत अशी इच्छा होईल? कारण तुम्ही नवीनच आलेला आणि पहिलाच तुझा अनुभव आहे, पहिल्यांदाच तू या ठिकाणी कशा पद्धतीने नगरसेवकच्या याच्यामध्ये तू आलास? नक्कीच 15-20 वर्षापासून शाखेशी जवळीक असल्यामुळे हे सगळ्या गोष्टींशी निगडीत होतो, पण असं कधी होईल हे माहीत नव्हतं। फक्त हे सगळं रवी पाटील साहेबांच्या कृपेमुळे झालेलं आहे। त्यांचा आशीर्वाद नेहमीच पाठीशी होता, पण यावेळेस आई वडिलांची पुण्याई असेल, सद्गुरू कृपा असेल, आई मातेचा आशीर्वाद असेल आणि रवी पाटील साहेबांचा तर नेहमीच आशीर्वाद मागे आहेच आहे। यापुढे जे मला स्वतःला मार्गदर्शन करेल त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पुढे काम करत राहील। तुम्ही महापौर पदाचा दावेदार झाला असेल, समजा तिकडे बसलास, तर पहिलं सर्वात प्रथम काम काय करशील? काय नेमकं स्वप्न, विजन तुझ्या समोर ठेवलेलं आहे? आता एक सुशिक्षित उमेदवार आहे, बी मेकॅनिकल झालाय, तर सुशिक्षित शहर कसं राहील, सुंदर राहील, खड्डे मुक्त करण्याचा प्रयत्न राहील आणि कचरा मुक्त राहील। आणि आताच रवी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खूप साऱ्या योजना आलेल्या आहेत, त्यांची कशी कामं होतील फटाफट त्या उद्देशाने प्रयत्न असतील आणि बाकीची त्यांचा सपोर्ट तर असणारच आहे। त्यामुळे डबल इंजिन बोलतात तशी गती प्रत्येक कामाला नक्की भेटेल। दुसरीकडे आपल्याबरोबर शहर प्रमुख देखील आहे। रवीजी, काय सांगाल, शिवसेनेकडनं किती दावेदार आहेत, मनसेकडनं किती दावेदार आहेत आणि महापौर कोण बसणार, काय नेमकी चर्चा तुमची झाली? मुळातच मी स्वतः एक आनंद व्यक्त करतो की माझ्या प्रभागामध्ये एसटी हा किरण राजाराम भांगले हा उमेदवार निवडून आलेला आहे आणि आदरणीय या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने व डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या सहकार्याने ह्या उमेदवारांना, नवख्या उमेदवारांना तिकीटं दिली गेली। कारण की माझ्यावर तो विश्वास होता त्यांचा। एक शहर प्रमुख म्हणून एक शहराचं नेतृत्व मी गेली 3-3.5 वर्ष एकनाथ शिंदेसाहेब आणि डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली करतोय। खरं तर उमेदवार हा उच्च शिक्षित असावा हा माझा पहिलेपासून ध्यास होता आणि किरण राजाराम भांगले हा अतिशय उच्च शिक्षित आणि ॲक्टिव्ह आहे, म्हणजे हा स्पोर्ट्समॅन सुद्धा आहे आणि माझ्यासोबत गेली 10-12 वर्षे या शाखेशी कनेक्ट आहे। त्याच्या वयामध्ये आल्यापासून तो आतापर्यंत माझ्या शाखेशी सातत्याने माझ्या बाजूलाच गेली जन्मापासून राहतोय, त्याच्यामुळे मी पाठीशी त्याच्या खंबीरपणे उभा आहे। खरं तर 3 ST चे आरक्षण या कल्याण डोंबिवली महापालिकेत पडले होते, त्यापैकी खुल्या वर्गाचा किरण राजाराम भांगले हा एकमेव आहे आणि 2 महिला आहेत, त्याच्यामध्ये हा एकच खुल्या वर्गाचा आहे आणि खुल्या वर्गाचं आरक्षण या ठिकाणी पडलेलं आहे। म्हणून मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्याकडे किरण राजाराम भांगले हा महापौर झालाच पाहिजे, कारण की त्याच्या पाठीमागे कल्याण पूर्णपणे मी शहर प्रमुख म्हणून मी स्वतः आहेच आणि अशा उच्च शिक्षित लोकांना आपण न्याय दिला पाहिजे, जेणेकरून या देशामध्ये जे भविष्य आहे, देशाचं भविष्य आहे, उज्ज्वल आहे, ते तरुणांना संधी दिली पाहिजे आणि उच्च शिक्षितांना संधी दिली पाहिजे, हाच त्याच्या मागचा उद्देश आहे। दुसरीकडे पाहिलं तर हर्षदा थवील ती देखील आहे आणि
मनसेमध्ये देखील आहेत. आता मनसे यांनी तुम्ही युती केलेली आहेत, त्यांच्याबरोबर काय चर्चा आहेत का? त्यांनी त्यामधला जो निर्णय आहे तो वरिष्ठ पातळीवर होणार आहे. परंतु मी माझ्या प्रभागामध्ये हा उमेदवार निवडून आल्यामुळे मी शहर प्रमुख म्हणून तर खंबीरपणे मी खुल्या वर्गामध्ये झाल्यामुळेच मी त्याच्यासाठी आग्रही राहील. आणि मला पूर्ण विश्वास आहे की एकनाथ शिंदेसाहेब आणि डॉक्टर साहेब हे 100% त्या विश्वासाला माझ्या तडा जाऊ देणार नाहीत. कारण की आम्ही जी मेहनत घेतली कल्याणमध्ये हे स्वतः डॉक्टर साहेब आणि आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी पाहिलेली आहे की या ठिकाणी 20 नगरसेवक जे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत त्यांच्यासाठी अहोरात्र दिवस मेहनत करून या लोकांना निवडून आणण्यासाठी आदरणीय महाराष्ट्राचं नेतृत्व शिंदेसाहेब आणि डॉक्टर साहेब आणि मी स्वतः याच्यामध्ये खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. आणि जास्तीत जास्त शिवसेनेचे नगरसेवक कसे निवडून येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे या शहराचा खऱ्या अर्थाने जर चेहरामोहरा बदलायचा असेल तर अशा उच्च शिक्षकांच्या पाठीमागे आम्ही स्वतः उभे आहोत आणि शिंदेसाहेब आणि डॉक्टर साहेब स्वतः उभे राहतील. त्यामुळे या शहराला खऱ्या अर्थाने सुंदर मॉडेल बनवण्याचं काम हे आमच्या माध्यमातून आम्ही करू. महायुतीचा महापौर बसणार असं सांगितलं जात होतं, मात्र आता भाजपचा दावा संपला आहे का आणि त्या संदर्भात काय? अजिबात नाही. शिवसेना भाजपा रिपाई महायुतीचाच महापौर बसणार आणि 100% मला खात्री आहे की तो शिवसेना भाजपा महायुतीचाच महापौर म्हणून असेल. आता भाजपच्या दावेदारासाठी आपल्याकडेच उमेदवार आहेत, तर काय सांगाल की भाजपला आता काय भूमिका तुमच्याकडे? असं काही नाही. मी तेच सांगतोय की महायुतीचाच उमेदवार असणार आहे. कारण की कोणाकडे एसटी आहे आणि कोणाकडे एससी आहे हा मूळ महत्वाचा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की उमेदवार हा शहर प्रमुख ज्या भागात राहतोय त्या भागातलाच उमेदवार एसटी खुल्या वर्गातला आहे. त्याच्यामुळे मी तर स्वतः आग्रही राहीलच ना. एकंदरीत पाहिलं तर 3 उमेदवार जे आहेत ते कल्याण डोंबिवलीमध्ये आहेत. आता या तिघांपैकी कोणाची वर्णी ही महापौर पदासाठी लागते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.